थांबा थांब. पेंडा वर धरा. तर आपण थोडंसं म्हणजे कसं डिस्टन्स ठेवा. छोटू समोर या. दाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं. रेजिमेंट की रेजिमेंट की खाली असं
पुत्र बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद कैलास पवार यांनी देशाच्या सीमेवर राहून आपलं बलिदान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यानिमित्त त्यांचं आज या ठिकाणी आपण अभिवादन करत आहे. म्हणून मी विनंती करतो सन्माननीय सुरेश तेलंग साहेब आणि सन्माननीय म्हस्के साहेब, सन्माननीय चव्हाण साहेब यांना विनंती करतो की शहीद कैलास पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. शहीद कैलाश पवार साहब को सलामी देगा. एक साथ सलाम. ते फोटो पण आला एक साथ सलाम. डन. और रेजिमेंट की जय, और रेजिमेंट की जय, और रेजिमेंट की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. के आमंत्रित करतो सन्माननीय करपे साहेबांना, सन्माननीय म्हस्के साहेबांना, सन्माननीय तेलंग साहेबांना की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा अशी मी या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. आवर्जून जळगाववरून आलेले आमचे सुभेदार साहेब हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना हार अर्पण करतील अशी मी बाळू सरांना विनंती करतो की त्यांनी हार अर्पण करावा. चला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निमित्त मी सुभेदार मेजर बालचंद साहेब आणि शहीद कैलास पवार होई यांचे वडील आज वीर पिता यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी दिलीप जाधव यांच्या स्मारकाला अभिवादन करावं, श्रद्धांजली अर्पण करावी. सन्माननीय विनंती करतो की त्यांनी शहीद दिलीप जाधवांना श्रद्धांजली अर्पण करावी. हात मागे हात मागे. सन्माननीय कॅप्टन भीमराव कवडे यांनी सुद्धा पुढे यायचं आहे आणि फुलं अर्पण करायचे आहे. जे सन्माननीय आहेत त्यांनी सुद्धा आदरांजली अर्पण करावी अशी विनंती करतो.
सन्माननीय वानखेडे साहेब, सन्माननीय उद्धव साहेब, सन्माननीय अशोक पवार साहेब, सन्माननीय हेलोडे साहेब, आपण सुद्धा यावं आणि फूल अर्पण करावेत. या ठिकाणचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम लवकरच आपण संपन्न करत आहोत. त्याचं कारण जितेंद्र जाधव साहेब आपलं स्मारक दिलीप जाधव यांना सुरू देत आहेत. सुरू देत सावधान! शहीद दिलीप जाधव साहब को सलामी देगा. एक्शन! सलाम! दोन तीन गाड्या आहेत बरोबर सांगायचं नाही 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 ना मला चालतं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून थोड्याच वेळामध्ये त्यांच्या मनोगत सुद्धा व्यक्त करतील सन्माननीय माणिकराव शिरसाट साहेब. त्यांनी आपल्या स्टेजवर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं असे सन्माननीय शिरसाट साहेबांना विनंती करतो. तत्वतच मी या ठिकाणी एकत्रित येणे ही सोबत राहणे ही प्रगती आहे. मदत करणे हे संस्कार आहे आणि या मान्यवरांचे सत्कार करणे सर्वांचं स्वागत करण्यासाठी सन्माननीय पंडित जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय गुलाबराव पांधारे सुभेदार मेजर यांचं स्वागत करावं. या ठिकाणी मेजर सुभेदार मेजर विजय या ठिकाणी बिना परिश्रम देश का सैनिक संघटनेचे काम पाहत आहे असे आमचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय अवसरभाऊ साहेब, कॅप्टन सन्माननीय अवसरभाऊ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय
सहभाग घेतला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन आणि आज ते आपल्या समोर आहे. त्याप्रमाणे ज्यांना वीरगती प्राप्त झाले आणि त्यांचे वडील शहीद कैलास पवार वीर पिता त्यांनी समोर यावं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी जे विशेष पुरस्कृत आहे अभिमन्यू करतेसाठी सर्व या सर्वांनी इथे यावं, त्यांचं कुटुंब यावं इथं. हो ठीक आहे, बोलतो कोणाला. मित्रांनो, जी जन्म देते आई म्हणतात, जे शिक्षण देतात त्याला सन्माननीय कुलसुंदर साहेब यमाला यायचं आहे. सन्माननीय कुलसुंदर साहेब त्यांचं स्वागत सुनील साबळे करतील असे विनंती सुद्धा यायचं आहे. सदानंद वानखेडे साहेब होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं. काम करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. अशोक पवार साहेब करत आहेत, जे आज पोलीसमध्ये कार्यरत आहेत. सन्माननीय अशोक बोरकर साहेब, मी शिक्षक साहेबांना विनंती करतो की त्यांनी विनंती करतो की सन्माननीय साहेब जे त्रिदल सैनिक संघटना शिकली त्या महाराजांच्या हातामध्ये तलवार देऊन त्यांना किल्लेदार वतनदार बनून ज्यांनी महार समाजाला सन्मानाची वागणूक दिली असे बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी रायप्पा महार नावाच्या व्यक्तीला स्वतःचा बॉडीगार्ड बनवलं असे स्वराज्याचे धाकले त्यांनी छत्रपती शंभूराजे, ज्यांनी इंग्रज प्रशासनाची प्रचंड संघर्ष करून महार रेजिमेंटची पुनर्स्थापना करण्यासाठी भाग पाडलं असे महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार. भारतात बुलढाण्यामध्ये जो काही पहिला महार रेजिमेंटच्या स्थापना दिवसाचा बुलढाणा जिल्ह्यातला पहिला जो कार्यक्रम झाला त्याचा मी पुरावे झाला. या सर्व मंडळींनी सांगितले की साळवे सर या कार्यक्रमामध्ये आपल्याला मोठमोठ्या लोकांना बोलवायचंय. तर त्यावेळेस गोविंद गोपाल ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या
सन्मानानं आपल्या जागेमध्ये औरंगजेबाची जी काही दौडी होती की जर संभाजी महाराजांच्या देहाला जर कोणी धक्का लावला तर त्याचा सुरक्षित होईल अशी दौडी दिली होती. तर त्या दौडीला भीक न घालता गोविंद गोपाळ महार नावाच्या एका लढवय्या मावळ्यांनी छत्रपती संभाजी वाद असतात, जेथे संस्कृती असते तेथे संवाद असतात. तेव्हा मी आजच्या या संवाद करण्यासाठी मी सन्माननीय इतिहासाचे अभ्यासक सन्माननीय राजेश साळवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रस्ताविका या ठिकाणी मांडावी. सन्माननीय राजेश साळवे साहेब. ज्यांनी महाराजांच्या शौर्याची ताकद ओळखून सर्व अधिकार नाकारलेल्या महाराजांच्या हातामध्ये तलवार देऊन त्यांना किल्लेदार वतनदार बनवून ज्यांनी महार समाजाला सन्मानाची वागणूक दिली असे बहुजन प्रतिपादक राजचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी संभाजी महाराजांना ज्यांनी अंतिम संस्कार दिला, सन्मानानं आपल्या जागेमध्ये औरंगजेबाची जी काही दौडी होती की जर संभाजी महाराजांच्या म्हणजे देहाला जर कोणी धक्का लावला तर त्याचा सुरक्षित होईल अशी दौडी दिली होती. तर त्या दौडीला भीक न घालता गोविंद गोपाळ महार नावाच्या एका लढवय्या मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या लढवय्या मावळ्यांनी शंभूराजांना अग्नी संस्कार दिला. त्यांचे वंशज पुण्याचे फार मोठे उद्योगपती डॉक्टर राजेंद्र गायकवाड साहेब हे पहिल्या कार्यक्रमाला इथं आले होते की छत्रपती राजाराम महाराजांनी ज्यांना कळंबी गाव इनामी दिलं अशा इनामदार घराण्यातील प्रमोद इनामदार सर त्या कार्यक्रमामध्ये होते. त्यानंतर ब्रिगेडियर सुधीर सावंत सरांशी संपर्क साधून ब्रिगेडियर सुधीर सावंत सरांनी सुद्धा बोलावलं होतं. या सर्वांनी त्या 2016च्या पहिल्या महार रेल्वेच्या स्थापना दिनाची सुरुवात केली होती. तर एकदम दर्जेदार कार्यक्रम या टीमनं घेतलेला आहे. तर मित्रांनो, बऱ्याचदा त्या पेशवाईच्या काळामध्ये महार हा शब्द एक असा हीन किंवा दर्जाहीन झालेला हा शब्द आहे. पण याचा मूळ अर्थ असा आहे, हा शब्द आला की हा शब्द आला राठ या शब्द. राठ म्हणजे माती, जमीन. मग या राठ या शब्दापासून एक शब्द तयार झाला रठ्ठ. रठ्ठ म्हणजे जमिनीचा मालक. आणि याच्यानंतर एक तिसरा शब्द तयार झाला महारठ्ठ. महारठ्ठ म्हणजे मोठ्या जमिनीचा मालक म्हणजे राजा. म्हणजे या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या शिलालेखामध्ये काही उल्लेख आहे. मी तुमच्या समोर सांगतो की गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन यांच्या शिलालेखामध्ये त्यांच्या नावापुढे महारठी हा शब्द आलेला. त्यानंतर गौतमी पुत्र सातकर्णीची पत्नी नागनिका उर्फ नाग नायिका म्हणजे नाग लोकांची नाही, नाग लोकांना लीड करणारी ही जगामधली पहिली साम्राज्ञी आहे. तर नागनिका किंवा नागनायिका यांची सुद्धा प्राचीन भारतातील अनेक शिलालेख सापडलेले आहेत. तर त्या शिलालेखामध्ये सुद्धा नागनायिका किंवा नागनिका महारठी असा उल्लेख आलेला आहे. आणि आता यांचा जो राजवाडा होता हा पैठण येथे होता. पैठणी मराठवाड्यामध्ये येते. तुम्ही आजही मराठवाड्यातल्या कुठल्याही गावात जरी गेले, तिथला जो बौद्धवाडा आहे त्या बौद्धवाड्याला आजही राजवाडा म्हटल्यानंतर त्याचं कारण हे आहे की आजचे जे बौद्ध आहेत किंवा पूर्वाश्रमीचे जे महार आहेत हे राजाचे वंशज आहेत. हे राजघराण्यातले लोक आहेत. बाबासाहेब एका पुस्तकामध्ये सांगतात, मला त्या पुस्तकाचं नाव सांगता येणार नाही, मला वाटतं भाषणाचा तो खंड आहे की महार अस्पृश्य केवळ त्यांना पॉलिटिकल हरासमेंट झाली त्यांची, म्हणजे त्यांची राजकीय सत्ता काढून घेतल्यानंतर हे लोक अस्पृश्य झाले असं बाबासाहेब सुद्धा म्हणतात. तर या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप मोठं बहादुरकी दाखवून स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये खूप मोठा हातभार बांधला. ज्यावेळेस शंभूराजांनी बुरानपूर ज्यावेळेस छापा टाकला, करोडो अरबो
भरपूरची संपत्ती त्या छाप्यामधून मिळाली. मग गोविंद गोपाळ गायकवाड उर्फ गोविंद गोपाळ महार यांच्यावर ती जबाबदारी दिली शंभूराजांनी की तुम्ही आता हे स्वराज्याचं हे जे धन आहे हे तुम्ही संरक्षित करा. तर हे शंभूराजाच्या मार्गदर्शनाखाली ते बुराणपूरून आणलेलं धन, बुराणपूरून आणलेली जी संपत्ती आहे ही गोविंद गोपाळ गायकवाडांनी मोठ्या सीतापीनं रायगडावर नाही नेली. तर रायगडावर जर नेली असती तर मोगलांचे जे सैनिक आहे हे त्यांच्या मागेच होते. तर ती रायगडावर न नेता ती रामसेजवर ती लपवली. ही खबर ज्यावेळेस औरंगजेबाला ज्यावेळेस माहीत झाली की बुराणपूरून लुटलेली जी काही धन आहे, करोडो अरबो रुपयाची जी संपत्ती आहे ती गोविंद गोपाळांनी रामशेज मध्ये लपवली. मी नाशिक जिल्ह्यामध्ये त्या रामशेज किल्ल्यावर जाऊन आलो आणि त्या रामशेज किल्ल्याचं जे गोविंद गोपाळांचे जो राजवाडा होता त्या राजवाड्याची वीट सुद्धा मी माझ्या घरी आणली. तर त्या तो जो राजवाडा आहे आपला त्या गोविंद गोपाळाच्या तो जो राजवाडा होता त्या किल्ल्यावरचा तरी किल्लेदाराचा बंगला, तर त्याच्यामध्ये ते त्यांनी ते धन लपून ठेवलं होतं आणि हळूहळू ते रायगडावर त्यांनी पोस्ट केलं. तर हे ज्यावेळेस औरंगजेबाला माहीत झालं, औरंगजेब 80,000ची फौज घेऊन आला साऊथ मध्ये दक्षिणेला आणि त्यांनी जवळ माणसं येत आहे महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी. तर मी 2015-16 या दरम्यान 1 लाख रुपये खर्च केले स्वतःच्या खिशातले आणि महारेजिमेंटवरची डॉक्युमेंटरी तयार केली, ती युट्यूबवर टाकली. तिचं नाव आहे वॉर फॉर सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणाला बघायचं असेल तर ती बघा. तर या महारेजिमेंटच्या इतिहासाचा धांडोळा करता करता मी रायगडला गेलो, रायगडमध्ये महाडला गेलो आणि महाडला कृष्णाजी सोनवणे साहेबांकडे गेलो. म्हणजे महाडचं जे चौदार तळ आहे त्या चौदार तळ्याच्या थोडंसं समोर गेलं ना तर कृष्णाजी सोनवणे साहेबांचा बंगला आहे. तर त्यावेळेस कृष्णाजी सोनवणे साहेबांचं निर्माण झालेलं होतं, परंतु कृष्णाजी सोनवणे साहेबांचे चिरंजीव रमेश दादा ते मात्र घरी होते, शालिनी वहिनी घरी होत्या. तर जवळपास 3 दिवस कृष्णाजी सोनवणे साहेबांच्या तिथं मी मुक्काम केला आणि त्यांनी त्यांच्या मूळ गावी तुडपण या गावी मला नेलं आणि पूर्ण त्यांचा तो इतिहास त्यांनी सांगितला की काय तो ज्वाजल्य इतिहास. कृष्णाजी सोनवणे साहेब हे झंगटच्या लढाईमध्ये 47च्या लढाईमध्ये सगळे जवान आपल्या सोबतचे जवान म्हणजे तो महार मशीन गन चालवायला 3 लोक असायचे, एक गनर, एक असिस्टंट आणि एक हेल्पर, असे 3 लोक असायचे. हे सगळे लोक गेल्यानंतर, सगळे लोक शहीद झाल्यानंतर एकटेच सोनवणे उरले आणि त्यांनी जवळपास पठाण रेजिमेंटचे 750 जवान ठार केले आणि नंतर ते बेशुद्ध पडले आणि गोळ्या लागल्या होत्या त्यांना. तर त्यांना मग ज्यावेळेस कमांड हॉस्पिटल दिल्लीमध्ये ज्यावेळेस ऍडमिट केलं तर दस्तूर खुद्द बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर जे या लोकशाहीचे निर्माते आहेत आपल्या म्हणजे आपल्या देशाच्या सगळ्यांवर ज्यांचे उपकार असे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे कृष्णाजी सोनवणे साहेबांना भेटण्यासाठी कमांड हॉस्पिटलला गेले. तर या कमांड हॉस्पिटलमध्ये बाबासाहेबांना फार गैरवरून आलं. तर बाबासाहेबांच्या जे लिखाण करणारे नाव विसरून मी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये हे सगळे रेफरन्स आहे. बाबासाहेबांना गैरवरून आलं की काय हे बहादूर लोक आहेत. तर ते कृष्णाजी सोनवणे त्याच्यानंतर 62च्या लढाईमध्ये होते, 65च्या लढाईमध्ये होते आणि जवळपास 1968-69 दरम्यान ते रिटायर झाले. ते रिटायर झाल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी असं ठरवलं की यांना मुंबईला पोलीस डिपार्टमेंटला क्लास 1ची पोस्ट आहे. कारण भारताचं पहिलं महावीर चक्र विजेते म्हणजे कृष्णाजी सोनवणे. भारताचं संपूर्ण पहिलं महावीर चक्र कृष्णाजी सोनवणे ते फर्स्ट महावीर. तर ज्यावेळेस कृष्णाजी सोनवणे साहेबांना मुंबई दिलं, मुंबईच्या डोंगरी भागामध्ये ते पोलीस स्टेशनमध्ये इंचार्ज झाले. तर त्यावेळेस 3 डॉग होते मुंबईमध्ये. एक भाई मुदलिया ही विनोद खन्नानी दयावान नावाचा पिक्चर त्याच्यावर काढला. भाई मुदलिया साऊथचा माणूस फार डेंजर. त्याच्यानंतर दुसरा डॉग होता करीम लाला अफगाणिस्तानचा पठाण, 7.5 फूट हाईट, माणसाला असा दाबलत माणसाचा जीव जाईल एवढा खतरनाक माणूस करीम लाला. आणि तिसरा जो डॉन होता ते हाजी मस्तान मिर्झा. हे 3 डॉन होते मुंबईत. तर ज्यावेळेस डोंगरीमध्ये साहेबांची ज्यावेळेस ड्युटी लागली हे 3ही डॉन यांनी मुंबई सोडून फरार झाले साहेब. सती दादा हे 3 डॉन मुंबई सोडून फरार झाले आणि ज्यावेळेस साहेब रिटायर झाले 72-73 साली सोनवणे साहेब ज्यावेळेस रिटायर झाले त्यावेळेस हे पुन्हा मुंबईत एवढा दरारा या महाराष्ट्राच्या सैनिक म्हणजे ही ताकद याला इतिहास. तर त्यानंतर गोविंद कांबळे असतील, त्यानंतर भाऊ कांबळे असतील म्हणजे
फार आपण म्हणतो हे तर सर माहिती आहे आम्हाला, पण वारंवार याचा उल्लेख असला पाहिजे, वारंवार हे सांगलं गेलं पाहिजे. एका लढाईच्या दरम्यान राव कांबळे साहेबांच्या सोबतचे सर्व सैनिक शहीद झाले. एकटे राव कांबळे साहेब समोर मोठी भेट. महार मशीन गन चालवत असताना जवळपास 93, 94, 96 किलो तिचं वजन. महार मशीन गन चालवत असताना सगळे लोक शहीद झाले. त्यांनी गन इथे ठेवली, तिथे ठेवली, तिथे ठेवली, अशा 5-7 गन त्यांनी ठेवल्या. कधी इथून फायर व्हायचं, ते लपून पलीकडे जायचे, तिथून फायर करायचे, त्यानंतर पलीकडून फायर करायचे. असं करत करत समोरच्या कमांडिंग ऑफिसरच्या लक्षात आलं की वहां पर एक आदमी, वो एक ही गन चला, कारण एका वेळेस एकच गन चालत होती. हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं तर त्यांनी एका सैनिकाला सांगितलं, अरे तू चूक केली जाते काय आहे. तर तो माणूस, तो शत्रू सैन्याचा जो काही सैनिक आहे, तो मागच्या साईडने गेला आणि कांबळे साहेबांनी, राव कांबळे साहेबांनी मशीन गन लोड केली होती आणि मशीन गन चालवणार तेवढ्यात तो मागून आला आणि मानेवर तलवारीचा घाव केला. एका घावामध्ये कांबळे साहेबांचं शिर वेगळं झालं. जसं शिर वेगळं झालं, लोड केलेली होती, समोर वजन केलं, तशी गन सुरू झाली. त्यामध्ये 350-400 शत्रू सैन्याचे लोक शहीद झाले. ही ताकद मान तुटल्यानंतर सुद्धा जगातला एकमेव राव कांबळे फर्स्ट महार रेजिमेंट, जगातला एकमेव आहे राव कांबळे फर्स्ट महार रेजिमेंटचे जवान की ज्यांनी मान तुटल्यानंतर शेकडो सैनिकांना फाशी. ही ताकद आहे महार रेजिमेंट. या महार रेजिमेंटचा इतिहास जर सांगायला बसलं सतीश दादा तर संध्याकाळी 5 वाजता. पण आता मी जास्त बोलणार नाही. तर माझी एक नम्र विनंती अशी आहे सर्व सन्माननीय माजी सैनिकांना, मला एक असं वाटतं की माजी सैनिकाच्या घरातून सुद्धा IAS IPS लेकर आले पाहिजे. तर त्यासाठी त्या अनुषंगाने या शासनामध्ये, प्रशासनामध्ये महान सैनिकाच्या घरातले सुद्धा मुलं गेले पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी नम्र विनंती करेन की केवळ अभ्यास हीच गोष्ट आपल्याला वाचू शकते. आता आजची परिस्थिती खूप खराब आहे. आज काही साधा विषय प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन याने सगळा देश म्हणजे देशोधडीला लागायचं सुरू आहे. तर त्यासाठी जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. शाळा, कॉलेज फार महत्त्वाचे. रेप्युटेड कॉलेजमध्ये आपल्या लेकरांना ॲडमिशन घेऊन त्यांना IAS IPS दर्जाचं ते शिक्षण जर भेटलं तर मी ती नम्र विनंती करेन की आपल्या लेकरांना त्या लेवलवर नेण्याचं काम काही जर मदत लागली तर आम्ही आहोत, तन्मधनानं तुमच्यासोबत आहोत. माजी सैनिकाच्या कुठल्याही पोराने, कुठल्याही जर UPSCची प्री परीक्षा पास केली, प्री पूर्व परीक्षा, तर मेन्स परीक्षेचं एका मुलाला मेन्स परीक्षेचं जे काही समजा लागेल तर आम्ही बसलेलो आहे, तन्मधनानं बसलेलो आहे. एवढं बोलतो, एवढं आज शब्द देतो आणि सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मुलीला. मैं आप लोगों से मेरे बहन धीरे से अनुमति चाहूंगा. मैं हिंदी में सब आपको बताऊंगा और इसके लिए सर्वप्रथम तो वर्धावन के दिन की जो आइडिया भाई के दिमाग में आ गई, उनको पहले मेरा शत नमन. उसके बाद इतना बड़ा कार्यक्रम करने के लिए बड़ा परिश्रम करना पड़ता है, तभी वो कार्यक्रम सफल हो पाता है. महान कौन का ये ब्रीफ वाकई रहा है, बिना परिश्रम यश कहाँ लाजमी है. बिना परिश्रम के किसी को कुछ न मिला है न मिलेगा. आप देखिए, इतना मुझे महाहिस्ट्री का ज्ञान तो नहीं है, सागर साहब ने बताया ठीक में. और वो महाहिस्ट्री का जो लेखा जोखा है 83 साल का, 83 वर्ष का लेखा जोखा
एक 10 मिनट में बता पाना असंभव है। अब सबसे पहले मैं आपके सिर्फ 10 मिनट लूंगा, ज़्यादा टाइम लूंगा। मेरे जो दोस्त मेरे साथ में थे 71 के ऑपरेशन में, वो यहाँ मौजूद है। मेरे दाएं हैं, मेरे बाएं हैं, उनको भी संभाल के मैंने जो भी स्पीच करना है वो नाप तोड़ के करना है, नाप तोड़ के तराजू से। अब सबसे पहले 1941 में 1 अक्टूबर 1941 में बाबा साहब ने, गौर से सुनिए, बाबा साहब ने ये महान रेजिमेंट खड़ी की। उस वक्त सिर्फ 2 ऑफिसर थे, जनरल के सुंदर जी साहब जो 1965 में भारत की मिलिट्री की कमांड संभालोगे, और हुआ वही। अब 1941 में यूनिट शुरू तो कर दी बेलगांव में, उसके बाद में ट्रेनिंग वहीं शुरू हो गई। उसके बाद कंटिन्यू 42, 43, 45, 46, 47, 48 में इतने साल भारत का सभी जगह का सर्वे कर करके बाबा साहब ने सागर के मध्य प्रदेश जिलों को चुना। सागर को क्यों चुना भाई? सर्वे तो बहुत किया था। उसका कारण ये है, वो इलाका बहुत पिछड़ा हुआ था, अति पिछड़ा हुआ, छुआछूत थी वगैरह वगैरह। वो जब इलाका चुना उन्होंने, तो भारत सरकार से 2000 एकड़, नॉट ए जोक, 2000 एकड़ जमीन सेंक्शन कर दी, वहां सेंटर शुरू कर दिया। उसके बाद यूनिटी बढ़ती गई, सेकंड बार हुआ, थर्ड बार हुआ, इस तरह से संख्या बढ़ती गई। अब महार का डेफिनेशन साबिया साहब ने सही तरीके से बताया। महार, व्हाट इज द मीनिंग ऑफ महार? क्या डेफिनेशन महार का हमें मालूम ही नहीं है। हालांकि आप यदि महार का इतिहास देखें, 1941 का हमारा जन्म है, उससे पहले हमारे महार थे जो बॉम्बे सेंट्रल में थे, बॉम्बे इंडियन में थे, पंजाब रेजिमेंट में थे, लेकिन महार की कोई स्पेशल ट्रूप नहीं थी। इसके लिए बाबा साहब ने ब्रिटिश से झगड़ करके गवर्नर से उनके नियर के पटल पर ला के ये यूनिट खड़ा किया। मैंने 10 मिनट मांगे आपसे। उसके बाद आपका मेरा अनुभव था, 71 का अनुभव आपके सामने रखता हूँ। 71 का सागर में फर्स्ट मार थी मध्य प्रदेश में, जब वहां से आदेश मिला यूनिट को मूव होना है दीनानगर के लिए। अब दीनानगर जो बिल्कुल बॉर्डर के करीब है, एकदम बॉर्डर के करीब, वहां जब वहां जनरल पीसी नंदा साहब थे, उन्होंने ऐसे सेमिनार में आज जवानों को बताया, भाई जवानों, उनको मोटिवेट किया, हौसला दिया, और ये बताया कि पूरे होश और जोश के साथ हमने पाकिस्तान में घुसना है और दुश्मन की कमर तोड़ना है। ये हुआ ऐसा ही। जब हमने हरल कलाम पे अटैक किया तो हमारी यूनिट की इतनी हानि हुई, उसमें भी मुझे को खंता है कि डी देवदास साहब थे, उनका तस्वीर आप नहीं लगाया और वहाँ जो बैठे कैजुअल थे तो मेरे दोस्त रामदास ताटे जुल्लू कंपनी के बैठे हुए। ये रहा अनुभव। उसके बाद में हमें कवरिंग देने के लिए, मदद के लिए आर्टिलरी थी, आर्टिलरी तो 16 आर्टिलरी के हवलदार अब्दुल हमीद वो सही सलामत रिटायर हो चुके थे, लेकिन जब 71 का ऑपरेशन जब आया वो वॉलंटियर होके आ गए और हमारे यूनिट में उनको अटैच कर दिया। मैंने पूछा, सर आप पागल हो गए हो? पहले मेरे मोर्ची में आया वो, सर आप पागल हो गए? सर मैंने कहा सर आप सही सलामत रिटायर हो गए, अब बची जिंदगी हंसते खेलते बच्चों के साथ, भाभी के साथ गुजारते, आप इधर मरने के लिए आ गए। अरे बोले यार मैं यही तो चाहता हूँ,
ताकि मैं ये सोचूं मुझे सुकून मिले कि मैं देश के काम आ गया। ऐसे भी जवान है, ऐसे भी 15 लाख डिंगरा है अभी भी। उसके बाद में जब उन्होंने ये कहा, बोला यार तू पागल है, मैं सर समझाइए मुझे, मेरे को इतना अनुभव नहीं। बोले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुभेदार मेजर सुरेश तेलंग साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुभेदार मेजर यादव म्हस्के साहेब, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माणिकराव शिरसाट साहेब, माननीय सुभेदार अभिमन्यू करपे साहेब, माननीय गौरू तुपे साहेब, माननीय रामदास फाटे साहेब, माननीय तोताराम गवई साहेब, माननीय वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, जे काही सर्व उपस्थित या ठिकाणी असतील, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशासक हे नेहमीप्रमाणे अनुपस्थितच असतात, परंतु आमचा नेहमी आम्ही तसे पाहलो तर आम्ही मेन प्रवाहाच्या बाहेरचे सत्तेतले प्रस्थापित आम्ही नाहीये, त्यामुळे जे प्रशासक आम्ही वारंवार बोलवतो, परंतु वेगवेगळ्या कामाचं शेड्यूल दाखवून नेहमीप्रमाणे ॲब्सेंट असलेले आमचे पोलीस अधीक्षक साहेब सुनील कडासनेजी येऊन गेले का? आले का? नाही आले. मी बोलल आणि जे बोलल त्याचं रेकॉर्डिंग तुमच्या सगळ्यांच्या फोनवर टाकल की अध्यक्षकांना या SP ला मी काय बोललो. कोणी जर त्यांना कोणी सैनिक जर आपल्या कार्यक्रमामध्ये माना सन्मानाने बोलवत असेल तर ती व्यक्ती सुद्धा या जिल्ह्याची पोलीस खात्याची, पोलीस खाता सुद्धा साळवे सर एक डिफेन्सचा भाग आहे, सुरक्षा विभाग आहे आणि त्या व्यक्तीला सुद्धा नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. असू द्या, काही हरकत नाही. तरी सुद्धा त्यानंतर या मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राहुलजी बोंद्रे साहेब आले का? त्यानंतर विद्यमान आमदार माननीय श्वेताताई महाले साहेब. आता ही जी काही मंडळी आहे, माजी असो की विद्यमान असो, या लोकांना यांची खूप कामे असतात. त्यांना लोक कल्याणाची कामं सोडून इतर त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत, स्वतःच्या पतसंस्था आहेत, स्वतःची कारखाने आहेत आणि स्वतःची ती सर्व जी आपल्याकडे नाही, काही दारूची दुकानं आहेत, काही बार आहेत, काही पेट्रोल पंप आहे, या सगळ्या कामातनं यांना इतक्या सहजासहजी फुरसत मिळणार नाही. आम्हाला सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझे धर्मबांधव जे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत, आम्हाला आमचे आजी, आमचे माजी, आमचे भावी आमदार जन्माला घालावं लागतील. आम्हाला आमचे हक्काचे घालावं लागतील. याचं कारण असं आहे, बाबासाहेब म्हणतात की जो माणूस इतिहास विसरतो तो माणूस इतिहास घडू शकत नाही. अ मॅन हू फॉरगेट हिस्ट्री ही कॅन नॉट मेक हिस्ट्री. मित्रहो, आपण सगळ्यांना माहित आहे या देशाचा इतिहास. ज्या ठिकाणी एका सैनिकाच्या घरामध्ये एका मुलाने जन्म घेतला, त्या सैनिकाचं नाव रामजी सपकाळ आणि त्या मुलाचं नाव भीमराव रामजी आंबेडकर. सैनिकाच्या घरात जन्माला आलेली मुलं काय करू शकतात याचं या जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं आणि ज्वलंत उदाहरण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यापूर्वी सुद्धा या महान जाती समुदायांना समानतेची वागणूक दिली आणि आपल्या सैन्यामध्ये सहभागी करून घेतलं. असं या महाराष्ट्राच्या मराठी मनावर ज्यांनी ताबा मिळवला व मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती सुद्धा एका सैनिकाच्या घरामध्ये जन्माला आली आणि त्यांनी सुद्धा आपली व्यवस्था तयार करून दाखवली. आम्ही सुद्धा सर्व सैनिक आहोत आणि आम्ही सुद्धा त्या ताकदीची मुलं आम्ही जन्माला घातली पाहिजे आणि जन्माला आलेली मुलं आम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचवली पाहिजे. ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आहात ना तयार? तयार आहात ना? नक्की तयार आहे. या देशामध्ये काय चाललंय माहित आहे का? माहित आहे का? बघा, महार रेजिमेंटचा इतिहास साळवे सरांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितला. मी तर बोलताना बाकीच्या फॉर्मॅलिटी सुद्धा घेतल्या नाही, कोणाची जास्त नाव घेऊ शकले नाही, महापुरुषांची नाव घेतली नाही, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये मला माझे काही मोजके मुद्दे तुमच्यापर्यंत टाकायचे आणि त्या हेतूने
बराचसा विषय मी तुमच्या पुढे शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करीत आहे. साळवे सरांनी आपल्यासमोर रेजिमेंटचा पूर्ण इतिहास सांगितला आणि निश्चितच महार रेजिमेंटचा जो इतिहास आहे निश्चितच शौर्याचा आहे आणि सगळ्यांना अभिमान वाटेल असा आहे. ही एकमेव रेजिमेंट आहे भारतामध्ये जिथे सर्व जाती धर्माचे लोक त्या रेजिमेंटमध्ये आहेत. तिचं नाव जरी महार रेजिमेंट असलं दीपक दादा, तरी काही रेजिमेंटमध्ये 70% ऑफ टोटल नंबर हे महार आहेत आणि बाकीचे इतर जाती समुदायाचे आहेत. इतर भारताच्या इतर राज्यामधून आलेली लोक आहेत आणि काही रेजिमेंटमध्ये फक्त 30% आहे. तुम्हाला माहित असेल माझ्यापेक्षा, आम्ही जिथनं अभ्यास करतोय तिथनं आम्ही पाहतो की तिथे काही रेजिमेंटमध्ये त्यांचं नाव जरी महार रेजिमेंट असलं तरी त्या रेजिमेंटमध्ये 30% महार सैनिक आहेत. आणि मी साळवे सरांना मागे सांगितलं की आम्ही राष्ट्रपती महोदयांना मागे एक पत्र पाठवलं आणि 30 पानाचा ड्राफ्ट तयार केला. आताच मी पाहिला 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी ज्यांनी LLB पूर्ण केलंय त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. काही कायदेशीर बाबी आहेत की आम्ही या देशाच्या महामहिम ज्या 3ही सैन्य दलाच्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे एक ड्राफ्ट तयार करून पाठवला आणि त्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की ही जी काही आमची महारांची जी काही रेजिमेंट आहे त्या रेजिमेंटला तिच्या शौर्याने जगात ओळखले जावं. महार ही हिंदू कम्युनिटी मधली हिंदू धर्मामधली एक जात आहे, त्यामुळे या रेजिमेंटचं नाव बदलून आता ती बुद्धिस्ट रेजिमेंट ठेवण्यात यावी. ज्यावेळेस तिची स्थापना केली होती त्यावेळेस बौद्ध धर्म भारतामध्ये नव्हता. तुमचा आमचा बौद्ध म्हणून जो जन्म आहे तो 14 ऑक्टोबर 1956 आणि तुमचा आमच्या सगळ्याचा एक जो बाप ज्याने आम्हाला जन्माला घातलं तो म्हणजे बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही जो काही ड्राफ्ट तयार केला आणि जो राष्ट्रपती महोदयांना पाठवला त्याची एक प्रत मेजर साहेब मी तुमच्याकडे सुद्धा पाठवतो. आणि त्यामध्ये आम्ही काही अधिकच्या मागण्या केल्या की या रेजिमेंटला बुद्धिस्ट रेजिमेंट म्हणून जेणेकरून जगामध्ये तिचं नाव घेतलं जाईल. रेजिमेंटच्या काळामध्ये ज्यावेळेस महार रेजिमेंट नव्हती त्याच्या अगोदरही आपण लढलो नाही असं नाही. लढण्याचे आमचे इतिहास आहे. प्रामाणिकपणे प्राण प्रतिष्ठेने लढलो. मग पेशवाईच्या विरोधात असेल किंवा या पहिल्या आणि दुसरे महायुद्धाच्या वेळेस ज्यावेळेस बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री म्हणून आम्ही होतो त्या काळात सुद्धा आम्ही जपान सैन्याच्या विरोधात लढलो आणि नुसतं लढलोच नाही तर जिंकलो. हा आमचा इतिहास आहे. परंतु काही इतिहासकार या देशाचे जे काही पॉलिसी मेकर आहेत त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा इतिहास दडवण्याचं काम मित्रहो राजरोसपणे सुरू आहे. आम्ही राष्ट्रपती महोदयांना ही सुद्धा विनंती केली की जी लोक सैन्यामध्ये आपलं आयुष्य काढतात, बघा 20, 21, 22 वर्षानंतर एखादा मुलगा ज्यावेळेस सैन्यात भरती होतो त्यावेळेस तो तरुण असतो, परंतु ज्यावेळेस तो 18 ते 20 वर्षाचा कालावधी पूर्ण करून आणि काही लोक समजा अधिकचे प्रमोशन किंवा अधिकचे बॉन्ड सर्व्हिस बॉन्ड वाढवतात त्यावेळेस ती ज्यावेळेस वापस येतात त्यावेळेस त्यांना सिव्हिल ऍक्टिव्हिटीजचं फारसं नॉलेज राहिलेलं राहत नाही. देश सेवेमध्ये या बाउंड्रीवर या डिफेन्स सेक्टरमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य जाते, परंतु ज्यावेळेस ते परत येतात त्यावेळेस इथले राजकीय लोक मात्र त्यांना शून्य समजतात आणि जाहीररित्या बोलतात की इनकी अकल तो घुटनों में है. हे वाक्य ऐकले नाही का सगळ्यांनी? म्हणजे मी बोलतो त्या तथ्य आहे. ज्यांनी या देशाचं संरक्षण केलं, वेळ प्रसंगी आपली शहादत दिली, आपल्या जीवाचा त्याग केला. आता मी पाहत ताईने त्या बॉर्डर सिनेमा मधलं एक गाणं म्हटलं, संदेश आते है हमें तडपाते है, खरं आहे सत्य आहे, परंतु यांना त्याची किंमत नाही. सैनिकाला ही लोक मोजत नाही. त्यावर आम्ही असा विचार केला की आम्हाला जी लोक सैन्यातनं रिटायर्ड होऊन इकडे ज्यावेळेस येतील किंवा त्यांची जी मुलं आहेत त्यांना या लोकशाही पद्धतीने राजकारणामध्ये राजकीय आरक्षण देण्यात यावं. बघा याचं कारण असं ज्या वेळेस देशामध्ये पेच प्रसंग निर्माण होतो, आणीबाणी तयार होते, त्या वेळेस सैन्याच्या हातामध्ये देश दिला जातो. आणि मित्रहो, या देशामध्ये आता सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे. कोणताच अधिकार हा तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार दिला जात नाही. साधा विषय घ्या. आता मागच्या वर्षी अग्निवीर नावाची त्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली. सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी अग्निवीर आणि त्या संदर्भात काढलेला शासनाचा आदेश GR हा सगळ्यांनी वाचला असेल. त्यामध्ये त्यांनी काय केलंय की 18 वर्षाच्या मुलांना भरती करून घ्यायचंय, 4 वर्ष त्यांना सेवेत ठेवायचंय, त्यांची 70% जी काही पगार आहे ती त्यांना द्यायची, 30% पगाराची कपात करायची. 4 वर्षानंतर ज्यावेळेस ती रक्कम 11 लाख रुपये होईल जाताना त्याच्या हातात द्यायची आणि त्याला कामावर कमी करून टाकायचं. आता मला सांगा, जो माणूस ज्याने आर्मीचं पूर्ण ट्रेनिंग पूर्ण केलं, फिजिकली मेंटली तो पूर्ण तयार झाला आणि तो नौका आहे,
कोणत्याही संघटनेमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही खात्यामध्ये काम करत असताना अनुभव प्लस उत्साह या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्याच वेळेस आपल्याला यश मिळते. आणि 4-4 वर्षात तुम्ही जर मुलं घरी काढून देतात किंवा 4च वर्ष त्यांना ठेवलं तर या सैन्याला फायदा तरी काय होणार, डिफेन्सला फायदा तरी काय होणार. ज्यावेळेस लोकांनी याच्या विरोधामध्ये PIL दाखल केल्या, याचिका दाखल केल्या, या सरकारला प्रश्न विचारले, बिहार मधून मोठी आंदोलन झाली. महाराष्ट्र तसा सॉफ्ट आहे, महाराष्ट्रामध्ये जनरली आंदोलन होत नाही. इथल्या लोकांची पोट भरलेली आहेत, पोटाला पोट आलेलं आहे. यांना असं वाटतं की तो प्रश्न आपला नाही, परंतु बिहारची लोक रस्त्यावर उतरली, त्यांनी रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने आंदोलन केली. एवढंच नाही, त्यांच्या आंदोलनात गालबोट लावले गेले. काही ठिकाणी रेल्वे जाळल्या गेल्या, काही ठिकाणी भाजपच्या मंत्र्यांच्या, खासदारांच्या, राजकारण्यांच्या घरावर दगडफेक झाली, जाळपोळ झाली. आणि त्यानंतर कालांतराने त्याच्यावर फेरविचार करून फक्त एवढं सकारात्मक आश्वासन या देशाच्या गव्हर्नमेंटने दिलं आणि तो विषय आहे तसा भिजत पडला. लक्षात घ्या, अग्निवीरापैकी 25% पोरं फक्त रिअप्लाइज होतील आणि 75% मुलांना वापस पाठवलं जाईल. ज्यांच्यामध्ये पूर्ण पोटेन्शियल आहे त्या मुलांनी नंतर करायचं तरी काय करायचं, काय वाटते तुम्हाला, काय केलं पाहिजे. आणि आता मागच्या हप्त्यामध्ये परत त्यांनी शासन आदेश काढला आणि पूर्णच्या पूर्ण कर्मचारी ते अधिकारी सगळ्यांना कंत्राटी पद्धतीने आता भरायचे, सगळ्यांना कंत्राटी पद्धतीने. आणि त्यामध्ये युक्तिवाद करताना खूप सुंदर सांगितलं साहेब त्यांनी, अजितदादा पवारनी स्टेटमेंट दिलं की आमच्या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आणि एका पगारामध्ये 4 कर्मचारी झाले पाहिजेत आणि त्यांना आम्ही 2.5 वर्ष त्या पदावर नियुक्त्या देऊ. 2.5 वर्षानंतर त्यांचं काय होईल माहित नाही. साधी गोष्ट लक्षात घ्या, 4 वर्ष नोकरी करून आलेला अग्निवीर असेल किंवा 2.5 वर्ष आता या शासकीय आदेशाप्रमाणे रुजू झालेला कर्मचारी किंवा अधिकारी असेल, साधं आपल्याला होम लोन घ्यायचंय. कमीत कमी आपल्याला घर बांधण्यासाठी किती खर्च लागतो, कमीत कमी 1 BHK जरी बांधायचं झालं तर 20 लाख रुपये लागतातच. आज प्लॉटच्या किमती शहरापासून आपण दूर जरी घेतलं, दुर्गम भागात जरी घेतलं, जिथे कोणत्याही प्रकारचा विकास नाही, डेव्हलपमेंट नाही, शाळा नाही, अशा भागात जरी आपण गेलो तरी 20 लाखापेक्षा कमी पैशामध्ये आपलं घर बांधकाम होऊ शकत नाही. आणि 20 लाख रुपये कर्ज घेण्यासाठी आपल्याला 20 वर्षाची परतफेड त्या बँकेला लिहून द्यावं लागते. जर 4 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षामध्ये आमच्या माणसाला घरी बसवलं जाईल तर त्याचं घर होईल का, याच्यावर आपण विचार करत नाही. आम्हाला असं वाटतं की या मुद्द्यांना लढणारा, याच्यावर आवाज उठवणारा कोणीतरी दुसरा पाहिजे. म्हणतात ना दीपक दादा की बाबासाहेबांनी जन्म घ्यावा तर शेजारच्या घरामध्ये, आणि आमच्या पोराने मात्र घरामध्ये ते ऑनलाईन गेम खेळावे. आमच्या पोराला त्याच्यातून फुरसत मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि एवढंच नाही तर आता 8 दिवसापूर्वी परत एक जी आला की राज्यातल्या 62,000 शाळा, जिकडे बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन कराल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. साळवे सरांनी सांगितले की तुम्ही UPSC MPSC ची तयारी करा. सर MPSC चे अधिकार सगळे गोठवले, MPSC नाममात्र ठेवली, UPSC नाममात्र ठेवली. त्यांचे अधिकारी डायरेक्ट भरण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या, त्याचे पेपर कटिंग त्यांची ऑर्डर आल्या. जळगावची आता ऑर्डर परत वर्तमानपत्रामध्ये आली. तिथं तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल यांच्या सुद्धा जागा 2.5 वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या भरण्यात येत आहे. तुम्ही म्हणता UPSC MPSC ची तयारी करा, केली तयारी. पोरांनी जॉईन कसं व्हायचं, कोण त्याचे पेपर घेणार, त्यांच्या जागा कोण काढणार, याच्यावर विचार केलाय का आपण. आम्हाला आमच्या हक्कासाठी, आमच्या अधिकारासाठी आमचा लढा उभा करावा लागेल. आणि माझा पूर्ण कॉन्फिडन्स आहे, ज्यावेळेस सुभाषचंद्र बोसांना ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि आझाद हिंद सेनेनं या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये खूप मोठा स्वतःचा रोल त्या ठिकाणी निभावलेला आहे, आपण सगळ्यांना माहित आहे. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस RPI आणि इतर पक्ष संघटना स्थापन केल्या आणि आपल्याला सुद्धा फौजीची गरज पडेल, आपल्याला मर्यादित होऊन राहता येणार नाही, RSS ला आपल्याला काउंटर करावं लागेल, हे लोक उद्या चालून आपल्याला संपून टाकतील, या भीतीमुळे बाबासाहेबांनी परत एक काउंटर मुवमेंट उभी केली आणि त्या मुवमेंटचं नाव समता सैनिक दल. खरंय अर्थ आणि संबंध पोहोचते तुमच्यापर्यंत, लक्षात घ्या. समता सैनिक दल, तुम्ही बसलेले सगळे सैनिक कदाचित समता सैनिक दलामध्ये नसाल किंवा राज्यकर्त्यांनी आपल्यातल्या राजकारण्यांनी त्याच्या वाटाघाट्या केल्या असतील, डिवायडेशन केलं असेल, परंतु मित्र हो, माझं आपणास विनम्र आव्हान आहे की आता तुम्ही आम्ही सगळे एका ठिकाणी आलं पाहिजे आणि सैनिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण सैनिकामध्ये जी डेअरिंग आहे, जी ताकद आहे, ती सर्वसामान्य माणसामध्ये नाही. लक्षात. सकाळी एका पत्रकाराचा, सिनियर पत्रकाराचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारले की पवार साहेब, राजकारणामध्ये आपल्या समाजाला यश मिळत नाही याचं अचूक कारण काय असावं.
नेहरू साहेब एका वाक्यात सांगतो, समजून घ्या. आमच्यातलं जे काही इंटेलेक्च्युअल आहे, आमच्यातले जे काही विद्वान आहेत, ते यापूर्वी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले. लक्षात घ्या, आमच्यातले विद्वान, आमच्यातले हुशार, आमच्यातले मेहनती शासकीय सेवेत रुजू झाले. रुजू झाल्यानंतर ते तिकडेच गेले. आणि जे उरले, ज्यांच्यामध्ये कुठलीही कॅपॅसिटी नव्हती, विद्वत्ता नव्हती, कुठलंही नॉलेज नव्हतं, टॅलेंट नव्हतं, मेहनतीची तयारी नव्हती, ते आमच्यासारखे राजकारणात आले. राजकारणाचं वाटोळ झालं. माझी आपणास आर्थ हाक आहे, विनम्र निवेदन आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी राजकारणाला सकारात्मक पाहिलं पाहिजे. आज बऱ्याचदा सेवेमध्ये असलेले सैनिक असो किंवा इतर कर्मचारी ज्यावेळेस राजकारणाचा विषय येतो त्यावेळेस ते म्हणतात राजकारणाशी आपला काही संबंध नाही. मुंबईमध्ये ताज हॉटेल हल्ला झाला. हातातल्या बंदुका काम करत नव्हत्या, त्यांच्या धाड 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 काम करायचे. एकेकाळी ज्या महा रेजिमेंटला मशीन गन रेजिमेंट म्हणून जिची ओळख आहे, एका तासाला 10,000 राऊंड फायर करण्याची क्षमता ज्या मशीन गन मध्ये होती, ती ताकद पेलण्याची जी क्षमता आहे ती महार सैनिकामध्ये होती. आणि आता या ताज हॉटेल हल्ल्यामध्ये तिथं जो काही सर्वसामान्य सैनिक होता त्याच्याकडे अतिरेकेपेक्षा अद्यावत शस्त्र नव्हती. सत्य की असत्य? हे सत्य आहे, हे मान्यच करावं लागेल. एवढंच नाही तर साधी त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट सुद्धा नव्हतं. बघा आमच्या सैनिकावर काय वेळ आहे. साधी बुलेट प्रूफ जॅकेट नसले. माझं म्हणणं असं आहे, का नाही आमच्या सैनिकाकडे हे? कारण पॉलिसी मेकिंग मध्ये सैन्याच्या फंडासाठी जो काही खर्च लागतो, ज्या योजनांची अंमलबजावणी करावी लागते, त्या अंमलबजावणी करणाऱ्या हातामध्ये आमचे हात नाही. आम्ही फक्त आदेशाची अंमलबजावणी करतो. आम्ही आदेश देत नाही, आम्ही आदेश देणारं झालं पाहिजे. मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक बौद्धांची संख्या असणारं एकमेव राज्य महाराष्ट्र. माहित आहे? सरांनी जो तुम्हाला महाराष्ट्राचा अर्थ सांगितला, पुढे तो महाराष्ट्र झाला. आज टोटल पॉप्युलेशन मधून सगळ्या लोकसंख्येपैकी 11% लोकसंख्या सध्या बौद्धांची आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? बुलढाण्यामध्ये 15,90,000 बौद्ध आहे. सध्या बुलढाण्यामध्ये किती बौद्ध आहे? 15,90,000. एक खासदार निवडून आला किती लागतात? 3 लाख, 3.5 लाख. आता लक्षात घ्या, एक खासदार बनवण्यासाठी 3.5 लाख मतं लागतात. आमच्याकडे 15,90,000 आहे. वरून आम्ही बाबासाहेबांचे वारस आहोत, वरून आम्ही सगळे साक्षर आहोत, तरी सुद्धा आमचा एकही खासदार नाही. जाऊ द्या, मला 5 पूर्ण महाराष्ट्रातून 5 बौद्धांचे आमदार सांगू शकता का तुम्ही? 5? कोणी एखादा आपल्या हुशार असेल आणि तो सांग, एखादा माणूस आहे का ज्याला राजकारणाचा अभ्यास आहे आणि तो सांगेल की या विधान मंडळामध्ये बौद्ध समाजाचे ही 5 आमदार आहेत. जर 288 टोटल जागा आहे आणि 288 पैकी 11% आम्ही आहे, तर आमच्या वाट्याला 30 आमदार येतात. आणि 30च्या ऐवजी जर आमचे 5ही आमदार त्या ठिकाणी बसत नसतील, ज्या ठिकाणी कायदे तयार केले जातात, ध्येय धोरण राबवले जातात, आमच्या हिताचा विचार केला जातो, त्या ठिकाणी जर आमची बसत नसेल, आमची माणसं बसत नसतील, आमचे प्रतिनिधी बसत नसतील, तर ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. आम्ही राजकारणाला सुद्धा सकारात्मक पाहिलं पाहिजे. अभि नाही तो कभी नाही. 2024 नंतर पुढे आम्ही हुकुमशाहीमध्ये पावलं टाकलेली असतील. आमचा प्रवास आता ज्या दिशेने सुरू आहे तो आता आपल्याला थांबवता येत नाही. आता जर आम्ही जागे झालो नाही तर हे परिवर्तन होणार नाही. आम्ही जर खरोखर परिवर्तनाचे शिलेदार असेल तर आम्ही त्या दिशेने काम केलं पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर या देशाचं संविधान वाचवलं पाहिजे. याच्यावर सगळ्यात मोठं सोल्युशन काय आहे? या देशाचं संविधान वाचवा. आता मला खरं सांगा, माझ्या माय भगिनीने माझा एक प्रश्न आहे. सगळ्यांना संविधान माहित आहे? भारतीय संविधान बर किती लोकांच्या घरामध्ये आहे? कोणीतरी सांगा. भारतीय संविधान किती लोकांच्या घरामध्ये? एकही नाही आहे. बर किती लोक भारतीय संविधानाचं वाचन करतात? एकही नाही. माझं म्हणणं असं आहे की या देशाचा सातबारा, या देशाची ताकद आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आपल्या बापाने आपल्याला भारतीय संविधान दिलं. आणि सगळा आटापिटा जो होता की येत्या काही वर्षामध्ये माझी ही लोक या देशाची शासनकर्ती जमात म्हणून ओळखले जाईल, परंतु तसं झालं नाही. आज रोजी
तुम्ही जर पाहत असाल तर जे नेते गल्ली गल्ली भाषण करून सांगतात की जर भारतीय संविधानाला हात लागला तर हात छाटून टाकू, तुमचे मुंडके कापून टाकू, आज 128व त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालं. किती झाले? 128. हे भारतीय महिलांना जे आरक्षण दिले गेले 33%, ही किती नंबरची अमेंडमेंट आहे? 128. आता ही शेवटची अमेंडमेंट आहे. अशा 127 अमेंडमेंट त्याच्यामध्ये झाल्या आणि आमचे हक्क अधिकार आमच्यापासून हिसकावले गेले. कंत्राटीकरण खासगीकरणाचा जो मुद्दा आहे भारतीय संविधानामध्ये सांगितला की 49% पेक्षा तुम्ही जास्त खासगीकरण करू शकत नाही. या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र आहे. हा देश गरिबांचा श्रीमंत देश आहे. इथे ग्रामीण आणि शहरी असे मिळून लोक राहतात. शहरामधली 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागातच स्थानांतरित झालेली आहे. कोणी नोकरीच्या निमित्त आला, कोणी व्यवसायाच्या निमित्त आला, कोणी शाळेच्या निमित्त आला, परंतु याचे पाय हे ग्रामीण भागामध्ये रुजलेले आहेत. याला कंप्लीट खासगीकरण सोयीचं नाही. याचं खासगीकरण किती असावं? 49%. इथे सरसकट त्यांनी सगळ्याच्या सगळे पद खासगी तत्वावर भरण्याचा जी आर काढला आणि बहुजन किंवा बौद्ध समाजातनं एकही संघटना, एकही पक्ष रस्त्यावर येऊन त्यांना विरोध करून राहिला. एवढंच नाही रस्त्यावर यायचं नका येऊ, परंतु न्यायालयात येऊन त्यांच्या विरोधात पिटिशन तर दाखल करा. आपल्या बापाने आपल्याला अधिकार दिला ना, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे ना, किमान त्यांना इश्यू डायरेक्शन होतील आणि तुम्ही घेतलेला निर्णय मागे घ्या. आज तुम्ही 3 दिवसापूर्वीची नाशिकची गोष्ट पाहिली असेल. इथं गौतमी पाटील किती लोकांना माहित आहे? माहित आहे ना? गौतमी पाटीलला नाशिकच्या शाळेमध्ये ज्याला ती शाळा दिल्या जात आहे त्यांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम टाकला. आता प्रत्येक शाळेमध्ये असे डान्स बार होणार, अशा बारबाला येणार आणि तुमच्या आमच्या मुलांचं जे भविष्य आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होणार. आता आम्हाला जागं व्हावं लागेल, आमची व्यवस्था आम्हाला वाचवावं लागेल. त्याच्यासाठी हातात हात घेऊन लढावं लागेल. मी आंदोलने केली, मोर्चे केली, आता रिट पिटिशन दाखल केली. येत्या काही दिवसात बोर्डवर येईल. परंतु माझं विनम्र आपणास आव्हान आहे की शिस्त, शौर्य, अनुशासन हे माझ्यापेक्षा तुमच्यात जास्त आहे. तुम्ही लोक जर पुढाकार घेतला तर निश्चितच परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. मी जर फक्त तुमची प्रशंसाच करायची म्हणलं तर दिवसभर करल, परंतु वास्तव तुमच्या पुढे मांडणं ही माझी नैतिक जबाबदारी मी समजतो. आणि मी आतापर्यंत आपल्या समोर जे काही विषय ठेवले असतील ते तुमच्या मनापर्यंत पोहोचले आणि निश्चितच तुम्ही माझ्या आव्हानाला साथ देसाल अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो. आणि वेळ जास्तीचा झालेला आहे त्यामुळे थांबतो. जय हिंद. तथागत गौतम बुद्ध भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रियवाद अभिवादन करून मंचावर उपस्थित सगळे मान्यवर तथा सर्व माजी सैनिक तथा आजी सैनिक, वीर माता, वीर भगिनी यांना सप्रेंद्र होईल. आता बरंच काही सांगायचं होतं, परंतु साहेबांनी आपली पूर्ण महारेजिमेंटची गाथा आपल्या समोर मांडली. त्याचप्रमाणे सतीश भाऊंनी पण सुद्धा आपल्या रेजिमेंटचा इतिहास सादर केला आणि आपले साहेब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे महारेजिमेंटची गाथा तयार केली आणि महासैनिकांना असं उत्तेजित केलं की नवीन पिढी महारेजिमेंटमध्ये भरती झाली पाहिजे आणि महारांचं नाव हे आभार प्रदर्शन मी अगदी थोडक्यात व्यक्त करणार आहे. जर चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं तर कृपया माफ करा. मानू कसे आभार तुमचे घडत आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे घडत आज कळत नाही. तुमच्यासाठी सर्व मान्यवरांचं इथं उपस्थित झालेले सर्व ज्येष्ठ माजी सैनिक, भगिनी तसेच लहान पालक यांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसेच आयोजन करण्यासाठी ज्या ज्या सैनिकांनी, माजी सैनिकांनी परिश्रम घेतले त्यांचं सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले सर्व माजी सैनिक जे सहपरिवार इथं आले त्यांना थोडीशी काही अडचण निर्माण झाली असेल त्यांचीही माफी मागतो. पण कार्यक्रमाला आल्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो. वीर माता, वीर पत्नी, वीर भगिनी इथे आलेल्या प्रत्येकाचा मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि वीर भारत के
रक्षा के प्रणधारी तजे कुसंगत संगत प्यारी भर सहन साथी हम फैसन त्याग सादगी लावे व्यसनों को हम दूर भगावे फैसन त्याग सादगी लावे व्यसनों को हम दूर भगावे सैनिक रमते राम जतावे सैनिक रमते राम जतावे हृदय मानवता हम वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम विद्या धारण दे हमारा जन सेवा संकल्प हमारा ब्रह्मचार्य से नित नित रहकर रहे सत्य पर दृढ़ हम वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम महार सैनिक को अति प्यारा मरुन रंग का ध्वज है न्यारा महार सैनिक को अति प्यारा मरुन रंग का ध्वज है न्यारा सैनिक शक्ति प्रबलता धोकर सैनिक शक्ति प्रबलता धोकर झंडा ऊंचा रहे हमारा सेवक है सैनिक वर है दृढ़ताशील दया के घर है मातृभूमि सेवा हित करते मातृभूमि सेवा हित करते हम हरदम घर सम वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम हम